स्वागत आहे तुमचा मराठी चॅनल घरगुती रेसिपी मध्ये। साहित्य बघू। ही शेवला घेतले, शेवलन टाकायला काकरा घेतो आम्ही, ही जंगलात भेटतात। कोथिंबीर घेतले, मिरची घेतले, अद्रक लवंगी मिरची घेतली, थोडे कांदे घेतले 4, मसाला घेतले, हळद घेतले, चावल भिजत ठेवले थोडा वेळ, लसूण घेतले, कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, मीठ आहे, चीज आहे, गरम मसाला आहे, अख्खा गरम मसाला आहे, शेंगदाणा घेतले, तेल घेतले। शेवला बघा कशी साफ करून घेऊ आपण। शेवला आपण ना साफ करून घेऊ, कशी घ्यायची बघा साफ करून। 3 कलर असतात ना, 1 2 3, तो खालचा जो भाग असतो तो खाजीचा असतो, तो काराचा आपण अजून दाखवते तुम्हाला। हे बघा खाली असते ना, तो भाग काढून घ्यायचा आहे, असा घ्यायचा। ती खाज असते ती घ्यायचं नाही, अशी घ्यायची। आता आपण गरम पाण्याची धुवायचे नाही, सगळ्यासाठी आपण गरमच पाणी वापरा, कारण ते खाजकाम लागत नाही, मग खचवत नाही। हे बघा काकरांसाठी पण काकडी धुवायला पण मी गरम पाणीच घेतलंय। अशी कापून घेऊ आपण। बघा यामध्ये आपल्याला वाटण भरायचं आहे ना, हे बघा अशी भरली कापून घेऊ। इथं दाखवते बघा, ती पूर्ण नाही कापायची, अशी ठेवायची। काकरा बघा, आपण ही काकरा नाही फला ती आपण कशी चेचाची आहे ना, त्यांची बिया काढायच्या। ज्या बिया ना, या बघा या बिया असतात ना कडक कडक, त्या काढायच्या आपल्याला, कारण त्या ज्या पचकतात। या बघा त्याचा नुसता वरचा ये घ्यायचा, जो आहे ना कवर तो घ्यायचा, त्या बिया काढायच्या। परत एक दाखवते बघा तुम्हाला कशा घ्यायच्या बिया, या काढून ठेवायच्या कडक कडक। नाही मग पूर्ण या आपल्याला चेचून बारीक करून घ्यायचा आहे। अकरा आपण खलबत्याने चेचणार आहोत। ही शेवलन टाकली ना तर शेवला खकवत नाही, म्हणून ही असते टाकायची। शेवलाचं वाटण झालंय, काकरांचं वाटण झाले। आता आपण चावल वाटू। चावल एकदम बारीक करून झाले, आता काढून घेऊ। झाले चावल, आता अद्रक लसूण मिरची पेस्ट करू आपण वाटण। कोथिंबीर घेऊ थोडी, मिरच्या, आपण वाटण झालेलं आहे, आता काढून घेऊ आपण। आता थोडासा नारळ भुजून घेऊ, खडा मसाला थोडा, तो पण आपल्याला पाट्या वाटून घ्यायचा आहे, बारका एकदम बारीक करून घ्यायचा आहे। गरम मसाला पण वाटून झाले, तर काढून घेऊ आपण। आपला कांदा भुजलेला आहे ना, तो वाटून घ्यायचा आहे। कांदा आपला वाटून झाले, आता काढून घेऊ। आता चीज आहे ना, चीज आपण थोडेसे पाट्या वाटून घेऊ। आता चीज पण झाले आपले वाटून। आता
शेंगदाणा खोबरा जरा मिक्सर मध्ये वाटू. नारळाचं ना शेंगदाण्याचं वाटण झाले तयार. आपण सगळं मसाला हे वाटून घेतलेला आहे. सगळं हे पदार्थ यो अद्रक लसूण मिरची पेस्ट चिंचच आहे. यो काकरा आण यो गरम मसाला सुका यो कांदा भुजलेला यो शेंगदाणा ना नारळ आणि यो चावलाचा आहे. असं आपण हे करून घेऊ. नारळ आणि शेंगदाण्याचं वाटण टाकू. ते चावलाचं आहे ना चावून केले वाटलेलं ते टाकू आपण. काकरांचं वाटण आहे तो टाकू. गरम मसाला वाटले तो यो चिंचेचा केलेला आहे तो. अद्रक लसूण मिरची पेस्ट कोथिंबीर पेस्ट सगळं पेस्ट नाही कांद्याचा आहे ना तो टाकू. तर आपण मसाला टाकून घेऊ. गरम मसाला आहे ना पावडर ती टाकू 1.5 चमचा छोटा एकदम. हळद टाकू आपण 1 चमचा होईल आवरा. काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकू 2 चमचे मोठे लहान. आगरी कोली मसाला टाकू 2 चमचे मोठा. आणि मीठ टाकू आपण 1.5 चमचा मीठ टाकू. सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. असं तेल टाकायचं आहे आपल्याला. आपलं वाटण तयार झाले. आपल्याला शिवलं बनवायला जरा जाड बुराचा टोप घ्यायचा आहे. बघा असा जाड झाला पाहिजे. जाड असला पाहिजे टोप बाटली. त्यामध्ये आपल्याला काय करायचं नाही. फोडणीसाठी आपण बघा कांदे आणि तेजपत्ता राय जिरी ना करीपत्ता घेतले. आपण तेजपत्ता कांदा करीपत्ता सगळा टाकलेला आहे. तर राय जिरी टाकू थोडी. त्याच्यावर तेल टाकायचं आहे. अशा पद्धतीची आपल्याला शेवला भरायचे. हे बघा असे मधोमध सगळं वाटण भरायचं आहे. आपला जो आपण हे करून कापून ठेवले ना तो असा भरायचा आहे. हे पद्धतीची बघा कसं आपली शेवला भरून झाले ना. आता आपण अशी रचून ठेवायची आहे सगळे घरं. बघा अशी मस्त अशी प्रकारचे भरून बघा कशी होतील तुमची. आम्हाला कमेंट मध्ये सांगा आवडली का. तर लावले ना आपण. आता थोडा तेल टाकू. तेल टाकू आपण. आता परत त्याच्यावर शेवला ठेवू. परत ही शेवला ठेवू. शेवलांचा एक थर परत लावू. अशी प्रकारची बनवून बघा ना. मला कमेंट मध्ये नक्की सांगा का कशी झाले. तसं फक्त बस सगळे पदार्थ धुताना गरम पाणी वापरायचं. आता ही आपली झाले ना रचून. आता परत आपण तेल हे करायचं आहे. पण परत तेल टाकायचं आहे वरती. नाही एकदम खरीवर ठेवायची आहे. थोडस अर्धा तास झाले. आता आपण बघू शेवला कशी झाले. मी बघा शिजायला आले. अजून अर्धा तास ठेवायचा. अर्धा पाऊण तास ठेवायची. एकदम शिजली पाहिजे. आग बघा एकदमच कमी आहे. अशी झाली पाहिजे नाही तर ती सगळी करपून जातील. आपण अर्धे तासून परत हे करू. बघा आपली शेवला झाले. आता आपण उतरून घेऊया.
उतरून घेऊ. पण आता काढून बघू. पूर्ण शिजले, अशी शिजली पाहिजे. थोडी पण करपली नाही, पण पूर्ण शिजेल ना तेवढी चांगलं असते. शेवला तयार हा. मस्त वास एकदम मस्त सुटले गरम मसाल्याचा. अशी करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कशी झालेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.